वस्तू असतात, आर्टिकल्स असतात, ते वेगवेगळे आर्टिकल्स किंवा वस्तू कशा पद्धतीने मोजायचे ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे. तर सगळ्यांनी इथे नाव टाका. मेजरमेंट किंवा ज्याला आपण मापन म्हणत असतो, हे मेजरमेंट किंवा मापन कशा पद्धतीने मोजलं जातं किंवा कशा पद्धतीने घ्यायचं ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये हे लक्षात ठेवा की मेजरमेंट मोजताना काही अंतर किंवा परिमाण तुमच्यासाठी खूप गरजेचे आहेत, जी तुम्हाला इथे याच्यामध्ये बघायला भेटतील. ठीक आहे. सो सगळ्यांनी ती व्यवस्थित नोट डाऊन करा. सर हे लगेच करू का? काय हे लगेच लिहायचंय का लगेच? लादायचं काही कारण? सर इंग्लिश मध्ये ना. हा, इंग्लिश मध्ये पण देतो. लक्ष द्या, यातले काही युनिट्स तुम्हाला हे काल लिहून दिलेलं आहे, हे काही लिहायची गरज नाही. यातले फक्त जे युनिट्स लिहिलेले नाहीये ते फक्त लिहून देतो. सर तुम्ही त्याच्या पुढे टिक मार्क करा ना, जे जे राईट करायचे तिथे. हे लिहा सगळ्यांनी. याच्यासाठी बारीक अक्षरात लिहून देतो सगळ्यांचा. एवढा हा चार्ट आधी लिहा. 24 पेजेस दिसतंय ना सगळ्यांना? इज इक्वल टू 1 स्क्वॉड 20 squad is equal to 1 rim. सर मला इंग्लिश मध्ये काय नाव टाकायचंय? मेजरमेंट सेम नाव तुम्ही काल शिकले ना. सर इतर प्रमाणे मध्ये. हो सर, ते ब्लू येलो कलरच्या याच्यात. ते ते युनिट्स युनिट्स टाका. युनिट्स युनिट्स का? हा, युनिट्स. सर बॉक्स ने बनवला तरी चालेल ना? चालेल, एका खाली एक लिहा एका ओळीत. ठीक आहे. लिहून झालं की मला सांगा. सर तिथे 12 डझन आणि त्याच्या पुढे काय आहे? 12 डझन म्हणजे 1 डझन. 12 नग म्हणजे 1 डझन. 12 डझन म्हणजे एक ग्रॉस. एक ग्रॉस. बोला. सर झालं लिहून कंप्लीट. ओके. सर माझं कारण नाही झालं. हे सगळ्यांच्या नोटबुक मध्ये पाहिजे, कारण हे असेल तर पुढचं गणित समजणार नाही, तर पुढचं काहीच कळणार नाही. आधीच सांगू देतो. हे झालं प्रत्येकाने सर लिहा. लिहून. सर कंप्लीट. सर हा, बोला. झालं. नाही झालं सर. नाही पटकन झालं लिहा. सर. हे एवढं सर एक 2 चार्ट, मिनिटं खाली करा ना. या एका चार्ट वर पुढे सगळे उदाहरण आहे. खाली आणि वरती काही करायची गरज नाही. एवढाच एक चार्ट लिहायला लावलाय मी. कशाला खाली करा आणि वरती करा? एकच चार्ट लिहायला सांगितलंय ना तुम्हाला मी. तेवढाच लिहा ना जरा. झालं लिहून? येस सर. येस सर. येस सर. आता हा एक लिहायचा. येस सर. सगळ्यांना घड्याळ माहिती ना? लिहा. येस. येस सर. सेकंड्स. 60 सेकंड म्हणजे किती मिनिट्स?
1 minute. ना? 1 minute. 1 minute. 1 minute. आणि 1 मिनिट म्हणजे 1 hour. 60 seconds. 1 60 आवर. seconds. हा, त्यानंतर 1 डे मध्ये किती आवर्स असतात माहिती ना? 24 hours. बस लिहून टाका एवढं, मग सोपं आहे एकदम. Complete, sir. आता हे माहिती का? 1 आवर इज इक्वल टू 1440 मिनिट. हे माहिती का? No, sir. हे लिहून घ्या मग. सर मराठीमधून द्या ना. सर मराठीमध्ये द्या ना. मराठीत देऊ. खर्च दिसतच नाही. 1 तास. आवाज म्यूट करा. सर हे त्याच्या खालीच लिहायचंय का? हो. सर स्क्रीन वरती घ्या, खालचं दिसत नाही. कम्प्लीट सर. खालचं काय एवढंच लिहायचंय? खालचं वरती कशाला बघताय? जेवढं समोर लिहायला दिलंय तेवढंच लिहायचंय ना. एवढंच लिहायचंय, बाकीचं काय नाही लिहायचं तुम्हाला. हा, 1 तास 3600 सेकंद आहे तिथपर्यंतच लिहायचंय. बस समोर जेवढं दिसतंय तेवढंच लिहायचंय. ठीक आहे, बोला. सर कंप्लीट. नो ओके. सर. सर कंप्लीट. किती सर वेळ कंप्लीट. थांबायचं मग तुमच्यासाठी? ज्यांचं झालं असेल त्यांनी आता हे पुढचं लिहा. "24 पेपर किंवा 24 कागद म्हणजे काय? तर त्याचा होतो 1 दस्ता किंवा 1 स्क्वॉड, 1 स्क्वॉड. ठीक आहे. लिहिलंय ना. सर त्यानंतर 20 स्क्वॉड म्हणजे 1 रिम. त्यानंतर 12 पेजेस म्हणजे 1 डझन. आणि त्याच्या पुढे बघा, हे तुम्ही लिहिलेलं नाहीये, हे एक लिहून घ्या. 1 रिम मध्ये 480 पेपर असतात किंवा 40 डझन पेपर असतात किंवा 20 स्क्वॉड पेपर असतात. ठीक आहे. सर हा, ते वरचं नाही लिहायचं ना. हे एवढंच लिहायचं जे दिसतंय ते समोर तुम्हाला तेवढं. आता हे झालं का राईट करून? नो सर. नो सर. यस सर. नो सर. नो सर. लिहा मग. Yes. 12 डझन म्हणजे झालं 1 लिहून. ग्रोस. आणि 12 डझन म्हणजे काय? झालं सर लिहून. 144 पेजेस. नो सर. सर झालं. नो सर. हे लिहा. 12 डझन म्हणजे 144 कागद. लक्षात ठेवा. डझन. झालं सर लिहून. आणि हे एकदम परफेक्ट व्यवस्थित नोटबुक मध्ये जे व्यवस्थित लिहितील त्यांनाच पुढचे सगळे उदाहरण कळणार आहे, नाहीतर अजिबात काही कळणार नाही. लक्षात ठेवा. कंप्लीट सर. मग आता खाली एक प्रश्न दिला आहे, तो प्रश्न राईट करा. ज्यांचा बाकी आहे त्यांनी राहू द्या, ज्यांचं झालंय त्यांनी हे क्वेश्चन लिहा. हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर इन 15 ग्रॉस? 15 ग्रोस म्हणजे किती कागद?
तर आता बघा तुम्हाला काय सांगितलंय, 1 ग्रॉस इज इक्वल टू किती डझन कागद, किती कागद, तर त्याचा अर्थ होतो 144 पेजेस, बरोबर आहे का नाही? मग आता बघा 1 ग्रॉस म्हणजे 144 पेजेस, तर 15 ग्रॉस म्हणजे काय, तर 15 मल्टिप्लाय 144 करा, आन्सर येईल 2160 पेजेस. ठीक आहे, कळलं का? इथे 144 का घेतला मल्टिप्लाय ला 15 ला? हा, नो सर, हे नो बघा सर. 15 ग्रॉस साठी आपल्याला काय करायचंय, तर 1 ग्रॉस म्हणजे काय, तर 144 पेपर. लक्षात ठेवा 1 ग्रॉस इज इक्वल टू किती, 144 पेपर. जर आपल्याला 15 ग्रोस पेपर दिले तर 15 इंटू 144 केलं तर आपल्याला मिळतील का नाही टोटल पेपर, हो म्हणून तिथे लिहिलेलं आहे. सर, ते 15 ग्रॉस झाल्यावर लगेच 1 ग्रॉस राईट करायचंय का? हो, लादेचं काही कारण, किती आहे? कंप्लीट हे सर. हे सर लक्षात आलं, बघा सर. हे लक्षात आलं तर कंप्लीट हे सर. वरचं कळेल, नाही तर कळणार कंप्लीट नाही. सर. कंप्लीट सर. सर वर सर खालचा द्या ना लिहायला. सर देतो ना, कंप्लीट. नो सर. ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी हा पुढचा क्वेश्चन. बघा तुम्हाला जमतोय का सोडवायला, ज्यांना जमेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. आज दिन कागद. हाँ सर तर सांगू. हा सांग. तर 200. सर 200. 200 आहे. तर 2400. सर 2400. 2400. 2400. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर. बघा आता ज्यांना समजलं नाही त्यांनी नीट लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतो ते समजून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं 1 रिम पेपर म्हणजे किती पेपर असतात, तर त्याचा अर्थ होतो 480 पेजेस किंवा 480 कागद, 2400. बरोबर. मग आपल्याला काय करायचंय, 1 रिम म्हणजे 480 पेजेस, तर 5 रिम म्हणजे काय, त्याला मल्टिप्लाय 5 करा. मग 480 इंटू 5 केलं तर आपला आन्सर काय येणार आहे, 2500 पेपर किंवा कागद असणार. आलं लक्षात? सर तिथं हा डझन विचारलेलं, मग डझन मध्येच सांगायचं ना. हा, बरोबर, इथे डझन विचारलंय का नाही, मग आता डझनामध्ये काढायचं असेल तर आपण काय करणार, याला डिवाइड बाय 12 करावं लागेल, बरोबर आहे की नाही? किंवा आपण असंही म्हणू शकतो 1 रिम इज इक्वल टू 480 पेजेस, याला डिवाइड 12 सर करून टाका, डिवाइड डायरेक्ट उत्तर करायचं येऊन. आहे. सर याला दुसरा डिवाइड, क्वेश्चन द्या ना. थांबा रे जरा, सर याला डिवाइड 200. जर 12 केलं तर आपलं उत्तर काय येईल रे, तर आपलं उत्तर येईल 200 काय, डझन, कागद. नाही डझन. डझनात तर विचारलंय ना, 200 किती डझन आलेलं कागद. माझं उत्तर मग करेक्ट आहे का? हो, 200 डझन हे करेक्ट आहे. ठीक आहे, 200 डझन. एक लक्षात ठेवा, 1 रिम इज इक्वल टू किती डझन होतात, हा 40 डझन, 480. 40 डझन. 40 डझन. 40 डझन. नक्की ना, हो. बघून घ्या. 1 रिम इज इक्वल टू, ती डझन म्हणजे किती कागद? वायरिंग विचारली सरांना विचारू. नाही. हे बघा 1 रिम म्हणजे किती, 40 डझन. ठीक आहे, मग आपल्याला टोटल त्यांनी 5 रिमडी दिलेलं आहे, म्हणून 40 इंटू 5 केलं तरी चालेल. 40 मल्टिप्लाय 5 केलं तर तुमचं उत्तर डायरेक्टली येऊन जाईल 200 डझन. ठीक आहे, किंवा कोणाला असं वाटलं की सर मी पेजेस वरून करेल, तर ते पेजेस वरून केलं तरी काही अडचण नाही.
ठीक आहे. कसंही सोडवा सारखंच उत्तर येणार. लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. आपल्या डझनामध्ये विचारलंय की नाही, मग तुम्हाला टोटल पेपर घ्यायची सुद्धा गरज नाही. इथे काय करायचं, डायरेक्टली वन ड्रीम म्हणजे किती एवढंच लिहा. बघा, वन ड्रीम इज इक्वल टू हाऊ मेनी डझन, 40 डझन. 40 डझन. बरोबर की नाही. एक रीम कागद म्हणजे त्याच्यामध्ये किती डझन कागद येतात, त्याच्यामध्ये येतात 40 डझन कागद. बरोबर आहे की नाही. आता त्यांनी काय सांगितलंय, तर किती डझन, 5 रीम म्हणजे किती डझन, 5 रीम. बरोबर ना. मग या रीमचं कन्वर्ट करायचं आहे आपल्याला डझनामध्ये. या 1 ला मल्टिप्लाय 5 केलं, तसं जी काही 40 आहे याला मल्टिप्लाय 5 करा. 40 मल्टिप्लाय 5 केलं तर आन्सर काय येईल, 200. झालं आपलं उत्तर 200 डझन. यस सर, 200 डझन. काय अवघड आहे का, नाही. समजतंय नाही. का. हो सर. सर पुढचा. तुम्ही तिथे हो सर. 40 हा, डझन कसं काढलं? सर मला नाही अरे समजत. इकडे लक्ष द्या. वन ड्रीम म्हणजे तुम्हाला आधी लिहून दिलंय बघा वरती, वन ड्रीम इज सर. इक्वल टू 480 पेजेस असं लिहून दिलंय का नाही. यस सर. यस. आता मला एक सांगा, 1 डझन इज इक्वल टू किती लिहून दिलेले पेजेस. 12 पेजेस लिहिले का बा. 44. नाही ना रे. 1 डझन म्हणजे 12 कागद होतात. किती, 12. बरोबर. जर आपण यस. 480 ला जर तुम्ही 12ने डिवाइड केलं तर काय उत्तर येतं सांगा बरं. 200. आलं, 200 आलं. अरे हे बघा ना, 12 वन 12, 12 4 48 आणि हा 0, 40 उत्तर येतं का तुमचं. यस. यस. मग हे म्हणजेच हे 40 डझन झाले ना. वन ड्रीम म्हणजेच काय, 40 डझन आले का तुमचं. यस. कळलं का. मग यस. आता मला सांगा, जर तुमची एक रीम म्हणजे जर 40 डझन असेल, तर याचा अर्थ 5 रीम्स म्हणजे काय, किती पेपर असणार. त्याला 40 × 5 केलं तर 200 डझन उत्तर येईल का नाही आपलं. यस. यस सर. यस. यस सर. नो सर, समजतंय मला का, कळालं नाही. यस सर. अजून पण नाही कळालं का. समजलं सर. हं. यस सर. सर आन्सर सांगू. तर मी काय आन्सर सांगते. सांगू. आन्सर सांगू त्याचा. 192 पेजेस. आधी 192 पेजेस. आता आधी हा प्रश्न राईट करा. 8 दस्ते म्हणजे किती कागद. सर आन्सर सांगू. तर 192 पेजेस. बघा, 8 दस्ते म्हणजे किती कागद, 8 स्क्वॉड किंवा 1 स्क्वॉड इज इक्वल टू 24 पेपर. माहिती ना तुम्हाला. एक स्क्वॉड म्हणजे किती, एक दस्ता म्हणजे किती, 24 कागद. बरोबर की नाही. बरोबर का. यस सर. हा. मग आता मला सांगा, टोटल दिले 8 स्क्वॉड म्हणून 8 मल्टिप्लाय जर तुम्ही 24 केलं तर उत्तर काय येणार आहे, 192 पेपर्स किंवा 192 कागद. आलं लक्षात. सर माझं बरोबर आहे. लक्षात ठेवा, 1 स्क्वॉड इज इक्वल टू Yes, 24 sir. पेपर आहेत. सो 8 स्क्वॉड मल्टिप्लाय 24 केलं तर आन्सर येणार त्यांचं 192 पेजेस किंवा कागद. ठीक आहे. सर आजचं कळालं नाही. सर काय पुढचं द्या ना. पुढचं उत्तर. पण काय अडचण आहे, कोणाला काय अडचण आहे. सर मला थोडं थोडं समजलं नाही. थोडं थोडं ना. रिद्धी, हो. मला एक सांग, तुला काय विचारलंय, स्क्वॉड विचारलंय, किती स्क्वॉड विचारले किंवा किती दस्त विचारले. तुझं इंग्लिश मिडियम की मराठी. इंग्लिश.
ओके, मला एक सांग, 1 squad इज इक्वल टू हाऊ मेनी पेपर्स? 24. 24. Okay, so tell me, if you have to find 8 squad, it means how many? So first of all, you have to multiply it 24 into 8. Okay, Yes, sir. so what is the answer? 24 into 8. Your answer is Sir. become? Sir. Yeah, yes. 8 32 2 हातचे 3 8 दुने 16 17 18 19 हा 1 2 9 Sir, Your hello. answer, your answer is hello. become 192. Yes or no? Yes. So it's your correct answer. Okay. Okay, sir. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या रे. 2 डझन कागद दुप्पट केले तर किती कागद असतील? इफ 2 डझन पेपर्स आर डबल. 48 pages. Sir, 48 pages. Sir, 48 pages. Sir, 48 pages. 48 pages. Sir, 48 pages. Sir, 38 pages. हा, 48 पेजेस इज करेक्ट सर. सर, हे कसं सोडवायचं? आधी एक सांगा, 1 डझन मध्ये किती कागद असतात? 12. 12. आता त्यांनी सांगितलंय मग 2 डझन म्हणजे किती कागद झाले? 2 प्लस 12 24 पेजेस झाले. याचे केले डबल, दुप्पट केले म्हणजे काय केले? डबल केले. डबलचा अर्थ काय झाला? 24 मल्टिप्लाय 2. 48. झालं ना उत्तर. झालं आपलं उत्तर. कळालं का? याला मल्टिप्लाय 4 केलं. हे बघा, 1 डझन म्हणजे 12 पेपर. मग 1 डझनचे याचे 4 टाइम्स केले ना. 1 चे मल्टिप्लाय 4 केले म्हणून 4 डझन आले. तसंच 12 मल्टिप्लाय 4 करा. मग 12 4 किती होतात? अक्षदा, काय चाललंय? तर एक अजून सॉल्व करायला द्या ना. देतो. पुढचा पेपर बघा. आपला पुढचा उदाहरण हे आहे तुमच्या समोर. 2 रिम कागदांपैकी 680 पेपर वापरले तर किती पेपर शिल्लक राहतील? 680 पेजेस आर. लक्ष द्या रे. काय सांगितलंय? 2 रिम कागदांपैकी 680 कागद वापरले तर किती पेपर शिल्लक राहतील? सोडा बरं प्रत्येकाने नोटबुक मध्ये. बघूया जमतंय का. 2 रिम पेपर्स. If 680 pages are used out of 2 rim paper, how many still not used? बघा, काय करायचंय तुम्हाला. 2 रिम, सगळ्यात महत्वाचं 1 रिम म्हणजे किती पेपर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. किती पेपर्स होतात रे? तर 1 रिम म्हणजे तुमचे 480 पेपर्स होतात, बरोबर आहे की नाही? 480 कागद. आता 2 रिम म्हणजे याचे डबल झाले का नाही? 480 चे डबल किती झाले? 960. बरोबर. मग आता त्यांनी काय सांगितलंय, या 900 टोटल 960 पेपर होते. या 960 मध्ये किती यूज केले? 680 पेपर यूज केले. तर शिल्लक किती राहतील? तर शिल्लक राहणारे पेपर आहेत 280. समजतंय का? करेक्ट आहे सर.
व्हेरी गुड. सर मला नाही समजलं. ओके, मला एक सांगा, एक रिम कागद म्हणजे किती कागद? 480 कागद. बरोबर. 1 रिम इज इक्वल टू 480. मग 2 रिम मध्ये काय असतील? डबलच असतील ना. हो. रिम वाढली तर कागद, समजा रिम डबल झाली तर कागद पण डबल होतील ना. हो. मग एका रिम मध्ये जर 480 कागद येत असतील तर 2 रिम मध्ये किती कागद येतील? 960 येतील का? हो. बरोबर का? हो. मग आता हे 960 टोटल कागद किती होते? 960 कागद दिलेले होते. म्हणजे शिल्लक कागद किती असणार आहे? देर आर टोटल 960 पेपर यूज केले. आउट ऑफ दॅट यूज 680 पेपर आर यूज. त्यातले 680 कागद वापरले. म्हणजे जर आपण 960 मधून 680 पेपर मायनस केले तर राहिलेले जे काही पेपर आहे हे रिमेन असतील का नाही? म्हणजे शिल्लक असणारे पेपर असतील का नाही? हो. सर तिथं 680 का घेतला आपण? हो सर. अगं बाई, टोटल पेपर किती आहेत शिल्लक वापरलेले? सर मला नाही समजलं ना. वेदिका, पेपर किती आहेत टोटल घेतलेले? सर मला पण नाही समजलं. तुम्ही प्रश्न वाचत एकदा. 2 रिम कागदांपैकी 680 कागद 2-3 वेळेस प्रश्न वाचायचा चांगला समजेपर्यंत. झाला वाचून? आता सांगा 680 कुठून घेतला? सर तिथं कारण तिथे 680 वापरलेले आहे. 680 घेतला. 680 वापरलेले. आता कळतंय का? हो. आता हो, असं कोण आहे की ज्याला नाही कळालं? तुमचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का? तुम्ही प्रश्नच वाचते नाही आणि डायरेक्ट सोडवायला सुरुवात करता. आपल्याला दिलं काय आधी ते तर समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला एखाद्या बॉर्डरवर लढाईसाठी पाठवलं, युद्धाची सगळी सामग्री दिली, पण तुम्ही जर डायरेक्ट युद्धामध्ये उतरले तर चालेल का? तुम्ही पहिले बघितलं पाहिजे ना आपल्याकडे काय काय लढाईसाठी. रायफल आहे, बंदूक आहे, का रणगाडा आहे, का फक्त गोळ्याच आहे, का बॉम्ब दिलेले. बरोबर आहे नाही? तुम्ही तेच पाहत नाही आपल्याकडे दिलं काय, फक्त सुरुवात करतात. सर सर हा, आलं उत्तर मी. सर आलं उत्तर. समजतंय ना आता? हो सर. हो सर करेक्ट आहे. हे बघा, एक लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न तुम्हाला समजत नसला ना, त्यासाठी आता या व्हिडिओ तुम्हाला या क्लासची तर रेकॉर्डिंग भेटत आहे ना, तर काय करायचं, रेकॉर्डिंग तुम्ही काय करायची, स्टॉप करून बघायचे. जे प्रश्न नाही समजले ना, तो प्रश्न परत रिपीट बघायचा 2-3 वेळेस रिपीट केला की तुम्हाला ऑटोमॅटिकली कळायला लागतं. आलं का लक्षात? मी तुम्हाला रेकॉर्डिंग कशासाठी पाठवत असतो, त्याच्यासाठीच पाठवत असतो की जेणेकरून तुम्हाला जर समजा एखादा धडा नाही कळाला तर तो तुम्ही परत बघितला पाहिजे. तरी नाही कळला तुम्ही ते विचारलं पाहिजे. ठीक आहे? सर येतंय का क्वेश्चन द्या लक्षात? ना. हा काय प्रश्न तुमच्यासाठी समोर? एका लिहायचं सर. कार्यक्रमासाठी हो, लादेचं काय काम? सर स्क्रीन मोठी करा ना. सर लिहायचं आहे का? अरे हो ना, लिहिलंच नाही तर समजेल कसं? इतका कार्यक्रम 25 डझन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे किती? पटकन सांग. 1 डझन म्हणजे किती? पटकन सांग. 12. सर स्क्रीन नाही दिसत आहे. रिजॉईन कर मग. सर पूर्ण निम्मीच दिसते, पूर्ण नाही दिसत आहे असं. अरे मग त्यासाठीच सांगतो ना, रिजॉईन कर ना. आता बघा, इथे सगळा दिलेला जो काही हिशोब आहे हा डझनामध्येच दिला आहे, पण याच्यात एक ट्विस्ट केली आहे. काय ट्विस्ट आहे तर तुम्हाला हे माहित पाहिजे, 2.5 डझन म्हणजे किती.
ज्यांना अडीच हा शब्द कळाला असेल किंवा 2.5 डझन हा वर्ड ज्याला समजला त्याला हा प्रश्न खूप सोपा. पण ज्याला 2.5 डझन किंवा अडीच डझन म्हणजे किती हेच कळालं नाही त्याच्यासाठी हा प्रश्न खूप अवघड आहे. सर 2.5 डझन म्हणजे समजते. हम्म सांगा मग किती? अडीच डझन म्हणजे किती? 275. किती? 2 आणि अर्धा. 200 250. सर 250. 250? सर 250. 2.30. मला सगळ्यात महत्वाचं सांगा 2.5 डझन म्हणजे किती केळी? 2.30. सर 30.04. मला एवढंच सांगा, काही उत्तर नका देऊ, मी काय विचारतो तेवढं सांगा. मी विचारलं अडीच डझन केळी म्हणजे किती केळी असतील एकूण? अडीच डझन म्हणजे एकूण किती केळी किंवा 2.5 माहिती ना कसं लिहितो आपण? 2.5 एवढे डझन तुमचे शिल्लक आहे बनानाज. हे 2.5 डझन म्हणजे काय एवढं मला कोण सांगेल किंवा किती केळी असतील त्याच्यामध्ये 2.5 डझन मध्ये? सर Sir, 230. 200. ते जण उगाच ओरडतंय बघा 200 नाही फक्त 2.5 डझन. एका डझनामध्ये येतात तुमचे 12 केळी, 2 डझन मध्ये येतील 24 आणि 2.5 डझन म्हणजे हाफ म्हणजे किती? तर या 1 च्या हाफ केले तर 1 डझन म्हणजे 12 तर हाफ डझन म्हणजे किती असणार आहे? तर हाफ किंवा अर्धे या अर्धे किती असणार? तर अर्ध्या डझनामध्ये असणार 6 केळी. कळलं का? मग आता 2.5 डझन म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो 30 बनानास. 30 केळी असतील ते. किती? 30 बनानास किंवा 30 केळी. लक्षात ठेवा. आता विचारलंय काय? तर आता विचारलेल्या गोष्टीकडे येऊया. त्यांनी विचारलेलं आहे की या ठिकाणी 25 डझन केळी वाटपासाठी आणले होते. त्याच्यामधले काय केले 15 डझन जे होते 15 डझन जे आहेत ते काय केले मंदिरामध्ये वाटून दिले. म्हणजे आता 25 मधून 15 गेले 25 मायनस 15 किती रिमेन राहतील? देर आर रिमेनिंग 10 डझन. अजून 10 डझन केळी शिल्लक राहणार. 10 डझन रिमेन असतील. त्यांनी सांगितलं नेक्स्ट काय केलं 2.5 डझन केळी ही घरीच वाटली. अडीच हाफ 2.5 डझन बनानाज आर डिस्ट्रीब्युटेड ऍट होम. सो होम मध्ये हा 2.5 डझन राईट करताना दोन पद्धतीने राईट केला जातो. तुम्हाला माहिती का? एक सगळ्यात महत्वाचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये राईट केला तर तो राईट केला जाईल 2.5 बरोबर. आणि जर तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही लिहिणार 2 इंटेजर 1 अपॉन किती 2. ठीक आहे. या दोघांचाही अर्थ अडीचच होतो बरोबर. मग 10 डझनामधून हे 2.5 डझन वजा केले तर किती शिल्लक राहता? कसं काढणार? तर एक तर सगळ्यात महत्वाचं 10 मायनस 2.5 करा येत असेल तर. नसेल येत तर असं लिहा 10.0 मायनस 2.5. आन्सर काय येतंय बघा. तर इथे याला जर डिवाइड केलं तर इथे झिरोच्या जागेवर येणार 10, इकडे 9 आणि इकडे 0. सांगा 10 मायनस 5 5 पॉईंटच्या जागेवर पॉईंट 9 मायनस 2 7. आन्सर काय आलं 7.5 डझन. ठीक आहे. आणि जर कोणाला असं वाटलं की सर या 10 मधून हा 2.5 डझन काढ आपला 10 डझन येत आहे त्यातून हे 2.5 डझन काढायचे म्हणजे कसं काढायचं? तर काय करायचं 2.5 डझन म्हणजे इथे बघा आता हे मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिलेलं असेल तर हे कसं लिहिणार 10 मधून 2 इंटेजर 1 अपॉन 2 मायनस करायचा. तर बघा 10 मायनस 2 केलं तर किती राहतात? तर 8 रिमेन राहतात बरोबर. आणि हे हाफ डझन काढायचे म्हणजे 8 मधून परत हाफ मायनस केला तर आपले राहतील 7 डझन अँड हाफ डझन. 7 अँड हाफ डझन बरोबर आहे की नाही? कारण 8 मधला 1 डझन काढला तर 1 डझनचे दोन तुकडे होतील. एक अर्धा डझनाचा आणि एक दुसरा पण अर्धा डझनाचा. हा एक अर्धा कट झाला तर अर्धा शिल्लक राहील का नाही? म्हणून आपलं उत्तर येईल
7 इंटिजर 1/2. कळालं का? सर नाही समजलं. बरं, हे नाही कळालं तर हे तर कळालं असेल ना. 2.5 डझन कसे काढले तर ते ते माहिती का तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये? हो. येस सर. 2.5 डझन कसं लिहितात? 2.5 डझन. दोन पूर्णांक 1/2 खाली करा 2.1/2. बघा कसं लिहिणार तुम्ही काय करणार? काल परत काय लिही? हे बघा, तुम्ही 2.5 डझन लिहिताना काय लिहिणार? 2.5 लिहू शकतात 1/2 किंवा 2.5 लिहिणार, बरोबर. हे काय करायचे? 10 मधून मायनस करा. 10 डझन म्हणजे 10.0 असं लिहिलं तरी चालेल. त्यातून 2.5 मायनस करायचे म्हणजे 2.5 मायनस करा. इथून जर मायनस केलं तर काय होणार? 10 - 5 5, 10 - 2 केलं तर इथे काय येणार? कॅरी दिलाय म्हणून इथे 9 शिल्लक राहणार. आता काय? 9 - 2 7 राहतात ना. झालं आपलं तर 7.5 डझन. पुढचा प्रश्न बघा, मस्त प्रश्न आहे एकदम. एक दुकानदार डझनाला 50 रुपये, नगाला 5 रुपये असा दर लावून सफरचंद विकतो. तर 75 सफरचंद घेण्यासाठी किती रुपये लागतील? इफ अ शॉपकीपर सेल apples at 50 rupees per dozen and 5 rupees per apple, how much 5 rupees per apple? 5 rupees per apple. ठीक आहे. हाऊ मच विल कॉस्ट टू बाय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, अशा प्रकारची उदाहरणं आली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते प्रश्न समजून घ्यायचे आधी. दिलंय काय, सांगितलंय काय आणि आपण करतोय काय. ठीक आहे. या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी माहित पाहिजे. 1 डझन म्हणजे 12 सफरचंद हे सगळ्यांना कळतं का? 1 डझन म्हणजे किती? 12 ऍपल. सगळ्यांना क्लिअर? येस सर. मग त्यांनी काय केलं, जे काही 12 ऍपल आहे डझनामध्ये त्यांनी जर कोणी घेतली तर एका डझनाची कॉस्ट किती रुपीज आहे? 50 रुपीज आहे. किती रुपीज आहे? 50 रुपीज. 50. आणि फक्त 1 सिंगल घेतला, एकच ऍपल घेतला तर त्याची कॉस्टिंग मात्र वेगळी आहे. त्याची आहे पर पल. जे काही पर तुमचं ऍपल असणार आहे, या प्रत्येक सिंगल ऍपल साठी तो किती रुपये चार्ज करतो? 5 रुपीज चार्ज करतो. किती? 5 रुपीज. पण जर 12 चा बॉक्स घेतला किंवा डायरेक्ट 12 डझन घेतले, 12 ऍपल्स घेतले तर ते 12 ऍपल्स तो केवढ्याला देतो? फक्त 50 रुपीजला देतो. ठीक आहे. मग आपल्याला घ्यायचे आहेत किती? 75 ऍपल. बरेच जण गोंधळात काय करतात माहिती, घाई गडबडीमध्ये डायरेक्ट 75 मल्टिप्लाय 2 करतात आणि उत्तर लिहितात सर 150 रुपीज. हे रॉंग आहे. बघा मी तुमचे आता किती रुपये वाचवतो. यामध्ये बघा, त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही दुकानदाराकडे गेले पळत पळत, दुकानदार काकांना सांगितलं की काका चला मला काय घ्यायचं आहे? ऍपल घ्यायचे आहे. मग तुम्ही विचारलं भाव किती? मग ते भाव काय सांगतात तुम्हाला इथे, की जर तुम्ही ऍपल घेतले तर बघा, जर तू 12 ऍपल घेतले तर फक्त 50 रुपीज दे. आणि एक सिंगल ऍपल तुला घ्यायचा असेल तर तुला द्यायचे फक्त 5 रुपीज. किती? 5 रुपीज. बघा बरं का, आता यामध्ये ट्विस्ट काय आहे. सिंगल ऍपल जर घेतलं तर तुम्हाला बघा 12 ऍपल घ्यायचे असतील तर या सिंगल ऍपलच्या याने किती रुपये लागतील? 12 मल्टिप्लाय 5 केलं तर 60 रुपीज लागतात. पण आपल्याला डिस्काउंट किती भेटतोय? 10 रुपीज. 10 रुपीजचा डिस्काउंट भेटतो, बरोबर आहे की नाही. मग आपण एकदम सिंपल डोकं लावायचं. काय? आपल्याला किती डझन घ्यावे लागतील हे बघायचं आधी. ऍपल किती डझन, आपल्या डझनात किती ऍपल मावतील ते बघा. टोटल घ्यायचे आपल्याला 75 ऍपल म्हणजे 75 सफरचंद घ्यायचे, बरोबर. याला जर आपण डझनाने भागितलं, डझनामध्ये येतात 12 ऍपल म्हणून त्याला डिवाइड बाय 12 करा. कळलं का? 1 डझन इज इक्वल टू 12 ऍपल. सो डिवाइड बाय काय करा? 12 करा. म्हणजे आपल्याला
डझनात मध्ये किती ऍपल बसतात ते कळेल. मग 12 6 किती होतात रे? 72 होतात. मग आता रिमेन किती राहत आहेत? 3. थ्री. आता बघा हे 6 म्हणजे काय झालं, आपल्याला घ्यावे लागतील 6 डझन. आपल्या शॉर्टकट मध्ये काय कळालं की आपल्याला 6 डझन ऍपल घेता येऊ शकतात. आणि जे काही 3 ऍपल्स असणारे हे 3 ऍपल आपल्याला कसे घ्यावे लागतील? सिंगल घ्यावे लागतील. बरोबर आहे की नाही? त्याला काही डझनाचा भाव लावता येणार नाही. मग आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर 6 डझन ऍपल घेतले तर 6 डझन साठी आपल्याला कॉस्ट किती येईल? 6 × 50 किती झाले? 300. बघा म्हणजे 300 रुपीजचे आपण घेतले किती? 72 ऍपल घेतले का नाही? येस सर. अजून किती ऍपल घ्यावा लागतील आपल्याला आता? 3. 3. एका ऍपलची कॉस्ट आहे 5 रुपीज. म्हणजे हे 3 ऍपल घ्यायचे असतील तर 5 रुपीज प्रमाणे किती कॉस्ट येईल? 15. 15. बघा मग हे 15 काय करायचे? हे 15 ऍड करायचे ह्या 300 मध्ये. म्हणजे टोटल जी काही कॉस्टिंग असणार आहे ती किती असणार आहे? 315 रुपीज. म्हणजे 75 ऍपलची प्राइस किती आली? बोला. 315. कळाली का? 315. कळाली का? Yes, sir. स्क्रीन बर करिए ना. बरेच जण काय करता माहितीये का? घाई गडबडीमध्ये डायरेक्ट 75 मल्टिप्लाय काय करतात माहितीये का? 75 × 5 करून टाकतात. आणि मग त्याचं उत्तर काय येतं माहितीये का? 300 कुठून घेतला? मी काय कुठून घेतला? सर मला नाही 300. 300 कुठून घेतला? मी तुम्हाला सांगितलं ना, इथे 1 डझन ऍपल घेतले तर 50 रुपीजला भेटतात. मग आपण जर 75 ला जर 12 ने डिवाइड केलं, का 12 ने डिवाइड करायचं? कारण एका डझनामध्ये 12 ऍपल येतात ना, बरोबर की नाही? Yes, sir. मग आपल्याला किती डझन ऍपल घ्यावे लागतील? तर ऍपल घेताना आपल्याला घ्यावे लागतील 6 डझन. 6 डझन ऍपल घ्यावे लागतील का नाही? कसं काढलं? जर 12 ने 75 ला डिवाइड केलं तर 12 6 होतात 72. 75 मधून 72 मायनस केले तर रिमेन किती राहतात? 3 ऍपल रिमेन राहतात की नाही? Yes, sir. म्हणजेच तुमचा 75 याचा अर्थ काय झाला? 75 ऍपल म्हणजेच काय? हे जे काही 75 ऍपल्स आहेत किंवा सफरचंद आहे हे आपल्याला आता या गणिताच्या भाषेत लिहायचं झालं तर आपण असे लिहिणार हे ऍपल 6 डझन प्लस 3 ऍपल. बरोबर का? असंच होईल ना? Yes, sir. मग आता मला सांगा 6 नाही कळालं? आपण काय केलं? एका डझनामध्ये 12 सफरचंद मावता का नाही? यस. एका डझनात किती मावतात? 12. बरोबर ना? 12 ऍपल्स येतात ना? 1 डझन इज इक्वल टू 12 ऍपल. Yes, sir. बरोबर. मग आपल्याला टोटल 75 ऍपल घ्यायचे होते. त्यामध्ये जर आपल्याला डझनात 12 येतात तर याला जर 12 ने डिवाइड केलं, याला डिवाइड बाय 12 केलं 75 ला, तर आपल्याला 6 डझन राऊंड फिगरली मिळतात की नाही? Yes, sir. आणि 3 काय काय कळणार कसं की डिवाइडच करायचं आहे? कळणार कसं की डिवाइडच करायचं आहे? याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. एकदम तर काय कळणार नाही ना. दुकानात गेले पहिल्याच दिवशी लगेच सगळ्याच्या सगळ्या कापडांचा भाव माहिती होतो का? सपोज तुम्ही दुकानामध्ये गेले, दुकानात गेल्या गेल्या सगळ्या प्रकारच्या एवढ्या व्हरायटी असतात, सगळ्याच्या सगळ्या दुकानाचं म्हणजे काय प्रत्येक प्रकारचं कापड हे पाठ असतं का आपल्याला? त्याची प्राइस किती आहे? नाही ना. याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. तुम्हालाच नाही आम्हालाही करावी लागते. सो त्याच्यामुळेच आपण प्रॅक्टिस घेत असतो ना. ही प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. लक्षात आलं का? हे एकदा दोनदा समजलं, सांगितलं, लगेच लक्षात आलं असं कधीच होत नाही. याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. हा बोला. ओके सर, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? कशाला? सर तुम्ही तिथं 300 का बरं घेतलं? हा आता बघा, आता आपल्याला हे कळालं का नाही की आपल्याला 6 डझन ऍपल घ्यावे लागतील आणि 3 जे आहे ते सुट्टे घ्यावे लागतील. बरोबर ना? 6 डझनाचे बॉक्स घ्यावे लागतील आणि 3 वेगवेगळे सुट्टे घ्यावे लागतील ना. बरोबर. मग 6 डझन ऍपल म्हणजे त्याची कॉस्ट किती येणार आहे? मग आपल्याला काय करावं लागेल? 6 × 50 करावं लागेल की नाही?
बरोबर का? म्हणजे 6 डझन ऍपल 50 रुपीजच्या प्राइस नुसार त्याची कॉस्ट किती असेल? 300 रुपीज असेल का? अरे असेल का? यस सर. येस सर. यस मग आता मला सांगा, हे 3 ऍपल आहे, याची कॉस्ट काय असेल? 5 रुपीजला एक आहे, म्हणजे 3 5 15 होतील का नाही? येस सर. यस कळतंय सर. का? येस सर. सर त्याच्यामध्ये 10 रुपीज डिस्काउंट आले, ते कसं काय कळल? डिस्काउंट हे काय ऑलरेडी त्यांनी दिलंय, डझनाला 50 रुपये भाव आहे आणि सिंगल घेतलं तर 5 रुपयाला आहे. कळलं का? एका डझनात येत्या 12 गुणिले 5 केलं तर 60 रुपये होतात, पण डझनाला तो 50 रुपये घेतोय ना, म्हणजे डिस्काउंट भेटतो ना आपल्याला 10 रुपये. कळतंय का? यस सर. यस सर. झालं मग आपलं उत्तर. हे बघा, तुमचे 6 डझन ऍपल झाले 300 रुपीजचे, आणि हे रिमेनिंग 3 ऍपल केवढे झाले? 15 रुपीजचे झाले का? अरे झाले का नाही? यस सर. हो सर. येतंय का लक्षात? हो सर. नक्की? सर. जर तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल खरंच, तर हे पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. येतोय चेंज करून, कारण आधीचं उदाहरण तुम्ही चेक केलं, त्याच्यामुळे आता तुम्हाला नवीन उदाहरण. सर पुढचं करा ना, हे लिहिलं होतं. का? पण तुला कोणी सांगितलं होतं लिहायला? मी सांगितलं होतं तुला लिही म्हणून. आता तुम्ही वरती केलं तेव्हा राईट केलं. हा, ते पण सोडव आणि हे पण सोडव. ठीक आहे. ऍडिशनल तुझ्यासाठी. डझनाला 30 रुपये आणि नगाला 3 रुपये असा अंड्याचा भाव आहे. अंडे घ्यायचे मात्र 50च. सांगा 12. कसं सोडवणार तुम्ही? त्याचा भाव आहे 30 रुपये आणि सर 126 रुपीज. किती? 126. 126. बर, बघूया. सर 126 आहे. बर, पल्लवीने पण सर काढलं. 126 माझं पण ते. सर 126. यस. 126. येस सर 126 आहे. बघा, एकदम सिंपल आहे. काय सांगितलं? एक दुकानदार डझनाला 30 रुपये आणि नगाला 3 रुपये असा दर लावतो. एका डझनाला 30 रुपये म्हणजे काय? 12 अंडी केवढ्याचे? आता विचारशाल सर, हे 12 कुठून आणली? लक्षात ठेवा, एक डझन म्हणजे काय? तर तुमचे 12 एग्ज होतात. किती होतात? 12 एग्ज. एक डझन म्हणजे काय? तर एका डझनात येतात 12 अंडी. किती अंडी येतात? 12 अंडी. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं? एक डझन घेतले तर एवढ्या रुपयाला? तर त्याची कॉस्ट आहे 30 रुपये. बरोबर का? एका डझनाचा भाव किती आहे? 30 रुपये. आणि सांगितलं जर एक सिंगल अंड घेतलं, सिंगलला काय म्हणतात त्याच्यात? एक सिंगल घेतला, एक अंडा घेतला, या एका अंड्याची कॉस्ट किती आहे? तर एक अंड एक अंडी किंवा इंग्लिशमध्ये 1 एग. 1 एगची प्राइस काय आहे? तर 1 एगची प्राइस आहे 3 रुपीज. 3 रुपये. बरोबर. मग आता आपण काय करणार? तर आपण आधी हे बघणार ना, आपल्याला घ्यायचे 50 अंडी. तर आपल्याला हे बघावं लागेल की एका डझनात किती अंडी बसतात. बरोबर की नाही? मग आपण याला काय करणार? डिवाइड बाय 12. 12 4 जा होतात 48. रिमेन किती राहिले? 2 राहिले. बरोबर. म्हणजे हे 2 म्हणजे तुम्हाला घ्यायचे सिंगल, आणि हे काय झाले? डझन.
हे 4 काय आले डझन, म्हणजे याचा काय एका अर्थ एका एका डझनामध्ये 50 अंड्यांपैकी 4 डझन अंडी तुम्ही घेऊ शकतात आणि 2 अंडी तुम्हाला सेपरेट घ्यावे लागतील. बरोबर, असे तुमचे टोटल मिळून 50 एग्स तयार होतील. मग आता हे 4 डझन अंडी म्हणजे केवढ्याचे झाले, तर 4 डझन, एका डझनाचा भाव 30 रुपये म्हणून 4 डझन मल्टिप्लाय 30 करा. टोटल कॉस्ट काय येणार, 120 रुपीज येणार. बरोबर आहे की नाही. आता काय, आता सांगितलंय आता अजून 2 अंडी घ्यायची नाही, हे 2 अंडी शिल्लक राहिली होती की नाही, ते आपल्याला सिंगल घ्यावं लागेल कारण ते डझनाच्या भावात नाही भेटणार आपल्याला. मग त्यांनी सांगितलंय एका अंड्याचा भाव 3 रुपये, 2 अंड्याचा भाव किती रे, 6 रुपये. एका डझन, सॉरी, जे वरती होते ते किती डझन होते, ते होते 4 डझन. 4 डझनची कॉस्ट आहे 120 आणि त्या सिंगलची आहे 6 रुपीज. बरोबर, असे 2 आहे म्हणून 120 + 6 केलं तर आपली कॉस्ट काय असणार आहे, 126 रुपीज. आपल्याला काय मिळणार, ती सर्व अंडी मिळतील. हे असेल आपलं उत्तर. ठीक आहे. आता याच्यावरून काय करायचं, तुम्ही पुस्तकातून उदाहरणं घ्यायची, तुम्ही ती सोडवायची, जी जमेल ती सोडवा, जी नाही जमली ती मला व्हॉट्सअप करून ठेवा, जेणेकरून मी तुम्हाला तिच्यावर व्हिडिओ पण बनवून टाकेल आणि तुम्हाला ती समजून सुद्धा सांगेल. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया.